लातूर लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वावर पक्षाचा विश्वास. लातूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आज एका महत्त्वपूर्ण घडामोडीने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. गेली तब्बल 20 वर्ष सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारे सामाजिक कार्यकर्ते शिरीष नरसिंगराव देवकते यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची पक्षाच्या लातूर लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ साधू शेवते यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे राष्ट्रीय समाज पक्षाला लातूरमध्ये तळागाळाशी जोडलेले आणि अनुभवी नेतृत्व मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेनुसार शिरीष देवकते यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा असणार असून या कालावधीत लातूर लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिरीष देवकते हे केवळ राजकीय पदाधिकारी नसून गेल्या 2 दशकांपासून समाजकारणात सक्रिय राहून नागरिकांचे मूलभूत प्रश्न, गोरगरिबांचे हक्क, स्थानिक विकासाची कामे आणि जनहिताच्या विविध विषयांवर सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तळागाळातील जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी असलेला विश्वास याचाच गौरव म्हणून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना शिरीष देवकते यांनी पक्षाची विचारधारा, शिस्त आणि जनतेचा विश्वास या 3 तत्वांवर काम करण्याची ग्वाही दिली. लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना मजबूत करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका कायम राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, प्रदेश सरचिटणीस अश्रुबा कोळेकर, प्रदेश सचिव दादासाहेब करपे, परमेश्वर पुजारी, श्याम गोरे, सौ सुरेखा डोंगरे, नितीन पिसाळ, भरत मोटे, बालाजी मोटे आणि दत्तात्रय सोलनकर यांनी शिरीष देवकते यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी शिरीष नरसिंगराव देवकते, राष्ट्रीय समाज पक्षाचा नवनिर्वाचित लातूर जिल्हा लोकसभा अध्यक्ष. राष्ट्रीय नेते, युवकांचे प्रेरणास्थान, आमचं दैवत आदरणीय महादेवजी जानकर साहेब, राष्ट्रीय कार्यकारिणी, राज्य कार्यकारिणीने जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला पात्र राहून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी निश्चितपणानं या ठिकाणी केली जाईल. जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाची लाट, देशामध्ये एक परिवर्तनाची लाट सध्या महादेवजी जानकर यांचे या आमच्या राष्ट्रीय नेत्याच्या रूपानं एक आम्हाला सर्वसामान्य जनतेला एक विश्वास निर्माण झालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपण सर्वजण मिळून बदल घडवूया.